तुकोबा राय। काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पाणी से क्या पाया मेंढक तो पाणी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर। अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले। आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात। लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत ज्या महापुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धारा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा। शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, श्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो। आजच्या नांदूर वैद्यच्या ऐतिहासिक मातीतल्या शिवजयंती महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं पहिल्या दिवसाचं शिवचरित्रपर व्याख्यान, आणि या शिवचरित्रावर बोलत असताना विचारपीठावर असणारे या गावचं भूषण, गावातला एखादा माणूस पुढे गेला तर तो केवळ पैशानं श्रीमंत होतो म्हणून जात नाही, त्यानं आपल्या गावाचं नाव किती श्रीमंत केलं यावर त्या गावाचं आणि माणसाचं वैभव ठरत असतं। आणि ज्या माणसानं त्या गावाचं नाव पंचक्रोशीत तालुक्यात, जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यभरामध्ये न्यायचा विडा उचललाय ते आमचे स्नेही हरिभक्त परायण मनोहर महाराज, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो, त्या नांदूर वैद्यच्या मातीमधले माझे सर्व शिवप्रेमी मित्र, रायगडावर भेटणारे, शिवजयंतीला सोबत असणारे आणि सर्व सोबत असणारे, कुणी एकाचं नाव घेतात दुसऱ्याला वाईट वाटतं, त्यापेक्षा कुणाचं नाव न घेण्यापेक्षा सगळेच माझे शिवभक्त आणि उपस्थित माझ्या मातृभगिनींनो आणि बांधवांनो, आजचा हा सुंदर असा कार्यक्रम सणासारखा नांदूर वैद्यच्या मातीमध्ये साजरा केला। खरं हे सगळं करत असताना घरदार, कुटुंब, प्रपंच ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण आपल्या मातीचं काहीतरी देणं लागतो, मातीमधल्या माणसाचं काहीतरी देणं लागतो, शिवचरित्र शंभू चरित्राचं काहीतरी देणं लागतो। ही जाण तुमच्या काळजामध्ये आहे, मातीमधल्या तरुणांमध्ये आहे, आणि ज्यांनी आयोजन केलं त्या तरुणांकरता टाळ्यांचा एकदा जोरदार करण्यात तुम्हाला आम्हाला करावा लागणार आहे। तर मला माहिती आहे, मला यायला थोडा अर्धा एक तास उशीर झाला, पण भावांनो बहिणीनो मागचे 10-15 दिवस झाले रोज प्रवासामध्ये आहे, रोज एका गावात जावं शिवचरित्र आहे, रोज एक कार्यक्रम 2 कार्यक्रम, हे सगळं करता करता 6 तारखेला गडचिरोलीला होतो, तिथून चंद्रपूरमध्ये आलो, चंद्रपूरमधून अमरावती, अमरावतीमधून काल सकाळी मुखेड नांदेडला होतो, संध्याकाळी अंबाजोगाईला, अंबाजोगाईमधून आज दिवसभर प्रवास करत तुमच्या नांदूर वैद्यमध्ये, उद्या सकाळी 9 वाजता मुळशीमध्ये आहे, रोज महाराष्ट्रभर फिरायचं। पण हे सगळं करताना आम्ही कुटुंब कबिला बाजूलाच ठेवलाय का, तर आमचं काहीतरी देणं लागतो, तर तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल। माता भगिनी एवढ्या संख्येने जमल्या, काय झालं, एक 6 महिन्यापूर्वीची घटना आहे। माझं वर्ध्यामध्ये व्याख्यान होतं,
3 दिवसाकरता घरामधून बाहेर गेलो आणि 3 दिवसाकरता कार्यक्रम नियोजित ठरले होते. वर्ध्यामध्ये गेलो. वर्ध्यामधून येत असताना वाटेमध्ये सेवाग्राम लागतं, सेवाग्रामला व्याख्यान होतं आणि सेवाग्रामच्या पुढाला अमरावती लागतं. अमरावतीमध्ये नियोजित कार्यक्रम होता, पण अमरावतीमध्ये येताना यवतमाळ वणी नावाचं गाव लागतं. तिथं आमचे मित्र त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही एवढ्या लांब आलात, पण आमच्याशी इच्छा आहे, नियोजन आम्ही केलंय, तुम्ही कार्यक्रमाला 1 दिवस थांबलं पाहिजे. तिथं 1 दिवस थांबलो. येताना पुढे अहमदनगरला मराठा विद्याप्रसारक संस्थेचा कार्यक्रम होता. त्यांनी बळजबरी थांबावं लागलं आणि 3 दिवसाचा नियोजित कार्यक्रम असताना 6 दिवस मोडले. 6व्या दिवशी संध्याकाळी घरी येऊन पोहोचलो आणि घरी आल्यावर बघितलं तर घरामधलं वातावरण जरा बिघडलंय. म्हणजे आमच्या गृहमंत्री जरा रागात बघतायत, काही कळत नाही काय बोलावं. म्हटलं आता आलोय, सायंकाळची वेळ आहे, जरा जेवण करूया, शांत बसूया आणि मग पुढे बघूया. सायंकाळी घरी आलो. सायंकाळची वेळ 6-6:30 वाजले होते. आंघोळ केली, फ्रेश झालो, जेवायला बसलो आणि जेवताना पहिलाच घास तोंडात घेणार तेव्हा बायकोनं प्रश्न विचारला. म्हटलं तुम्हाला काही विचारू का? म्हटलं काय विचारणार? म्हटलं अहो शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? म्हटलं आता काय चेष्टा करते, तुला माहित नाही का कधी झाला? नाही म्हणजे मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. म्हणजे विचार. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? म्हटलं 19 फेब्रुवारी 1630. म्हणजे मग राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म कधी झाला? म्हणजे 12 जानेवारी 1598. म्हणजे मग शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कधी मारलं? म्हणजे 10 नोव्हेंबर 1659. म्हणजे मग शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून कधी निसटले? म्हणजे 12 जुलै 1660. म्हणजे मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? म्हणजे 6 जून 1674. म्हणजे शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक कधी करून घेतला? म्हणजे 24 सप्टेंबर 1674. म्हणजे मग शिवाजी महाराजांचं देहावसान कधी झालं? म्हणजे 3 एप्रिल 1680. म्हणजे मग संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? म्हणजे 14 मे 1657. म्हणजे संभाजी महाराजांनी राज्याभिषेक कधी केला? म्हणजे 16 जानेवारी 1681. म्हटलं संभाजी महाराजांचं बलिदान कधी झालं? म्हटलं 11 मार्च 1689. म्हटलं महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला? म्हटलं 11 एप्रिल 1827. मग सावित्रीबाई फुले कधी जन्माला आल्या? म्हणजे 3 जानेवारी 1831. म्हणजे महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? म्हणजे 1 जानेवारी 1848. म्हणजे महात्मा फुलेंचा मृत्यू कधी झाला? म्हणजे 28 नोव्हेंबर 1890. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? म्हणजे 14 एप्रिल 1891. म्हणजे बाबासाहेबांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 6 डिसेंबर 1956. म्हटले मग अण्णाभाऊ साठेंचा जन्म कधी झाला? म्हणजे 1 ऑगस्ट 1920. अगं म्हटलं सगळ्या तारखा पाठ आहे, कशाला विचारते आहे? म्हणजे सगळ्या पाठ आहे. म्हणजे हो सगळ्या पाठ आहे. म्हणजे मग सांगा आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी होता? हे सगळं समजलं की 3 दिवसानंतर आम्ही घरी आलो होतो. वाढदिवस 3 दिवसापूर्वी होऊन गेला होता. हे कशा करता सांगतोय की भावांनो बहिणींनो, हा प्रवास रोजचा आहे, हे कार्यक्रम रोजचे आहेत, विचार रोजचा आहे. पण हे रुजवत असताना आमच्या मातीमध्ये आमच्या भावंडांपर्यंत आणि ही जी लहान लहान पुढची पिढी आमची बसली ना, आमच्या पोरांना आम्हाला काहीतरी द्यायचंय, त्याकरता हे करावं लागणार आहे. आणि नांदूर वैद्यच्या मातीमध्ये माझी ही सगळी भावंड शिवरायांचा संभाजी महाराजांचा विचार जगवायचं, जोपासायचं काम करतायत ना, ही माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे. तर आजचा प्रवास हा 500 किलोमीटर इथपर्यंत येऊन पुन्हा परत जाणं हे शक्य नव्हतं. पण रायगडावर मागच्या अनेक वर्षापासून मी या सगळ्या टीमला भेटतो, सगळ्या भावंडांना शिवप्रेमींना भेटतो आणि त्यांना मला नाराज करायचं नव्हतं, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. असो, कारण जग बदललंय, आम्हाला बदलावं लागेल महाराज. भाषा बदलल्यात, प्रांत बदलले, गट बदलले, गण बदलले. पण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आजकाल पहाटे सुद्धा सरकार बदलली, सगळं बदललं. तुम्ही आम्ही बदललोय का? एक काळ होता म्हणजे जुना माणूस एकमेकाला भेटला ना, भावांनो बहिणींनो राम राम घालायचा. हा माणूस हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, बौद्ध असू द्या, कोणी असू द्या, माणूस एकमेकाला राम राम म्हणायचा, राम राम म्हणायचा. जग बदललं, काळ बदलला. आमची पोरं इंग्लिश मिडियमला शिकायला लागली आणि इंग्लिश मिडियमला शिकणारी आमची पोरं मग आईला गुड मॉर्निंग करायला लागली, बापाला गुड आफ्टरनून करायला लागली, आईला बहिणीला गुड नाईट करायला लागली. जग बदललं, काळ बदलला. आमच्यासारखी काही लोक राजकीय समाजकारणामध्ये आली, कोणी राजकारणामध्ये गेलं, म्हणजे राजकारणामध्ये गेले ते एकमेकाला जय महाराष्ट्र म्हणायला लागले, कोणी जय श्रीराम म्हणायला लागलं. जे समाजकारणामध्ये आले ते एकमेकाला जय जिजाऊ करायला लागले, जय शिवराय करायला लागले, कोणी जय ज्योती म्हणायला लागले, कोणी जय भीम म्हणायला लागले. आता हे सगळं बाजूला राहिलं आणि परवा एक पोरग माझ्या जवळ आलं आणि कॉलेजचं हे पोरग मला म्हणतंय, सर जय पबजी. आम्ही कोणत्या जगात चवरतोय, आम्ही कोणत्या जगात गेलोय? आणि हे सगळं गेलो असलो तरी आमची नाळ शिवाजी महाराजांची जोडली आहे आणि तो नाळ जोडायचा जो कार्यक्रम या नांदूर वैद्यच्या मातीमध्ये आपण उभा केलाय ना, हा गौरवास्पद आहे. तर महाराज एखादं गाव पुढे न्यायचं असेल ना तर 5 गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत. तुम्ही गावातली माणसं गाव पुढे न्यायचंय ना तर 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्या गावाकरता आपल्याला रस्त्यावर उतरता आलं पाहिजे.
रस्त्यावर उतरलं पाहिजे. नाही उतरता येत ना, ठीक आहे. दुसरी गोष्ट करा, आपल्या गावाकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बोलता येत ना, ठीक आहे. तिसरी गोष्ट करा, आपल्या गावाकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत ना, ठीक आहे. चौथी गोष्ट करा, जो माणूस प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि ते येत नसेल ना, तर पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सर्वात मोठी अडचण 5व्या वर्गाची आहे. जो काहीच करत नाही तो सर्वात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि अशी गावागावामधली परिस्थिती असताना तुम्ही सगळे एकत्र येऊन हे जे सुंदर उभं करतायत ना, ही माझ्यासारख्या करता अभिमानाची गोष्ट आहे. तर भावांनो बहिणींनो, जग बदललंय, काळ बदललाय, आपला वारसा शिवछत्रपतींचा आहे, पाठीशी शिवाजी महाराज आहेत. पण आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे, भारताची अवस्था काय आहे मला माहितीये. तुम्ही विसरला असाल, पण मी विसरलो नाही. 2 महिन्यापूर्वी काय घडलं होतं महाराष्ट्रामध्ये, 2 वर्षापूर्वी भारतामध्ये काय घडलं होतं. भारतामध्ये हैदराबाद नावाचं शहर आहे. हैदराबाद शहरामध्ये एक मुलगी आहे, मुलगी 12वी पास झाली आहे. प्रियंका रेड्डी नाव आहे मुलीचं. आणि मुलगी वडिलांना सांगतेय की पप्पा मी 12वी पास झाली आहे, पण मला डॉक्टर व्हायचं आहे. बाप सांगतो बाळा अरे हो की डॉक्टर, तुझ्या करता कितीही कष्ट करायला तयार आहे. आणि बाप पोरी करता काही करायला तयार आहे. बाप पोरी करता काळीच काढून द्यायला तयार असतो. बापाचा सर्वात जसं जीव कोणामध्ये असेल तर पोरीमध्ये असेल. लग्न झालेलं असू द्या, लग्न आधी असू द्या. आणि हा बाप पोरीला सांगतोय बाळा तू डॉक्टर हो, मी तो डॉक्टर करायला तयार. पण पोरगी म्हणते बाबा मला माणसाचं डॉक्टर व्हायचं नाही, मला माणसाचा डॉक्टर व्हायचं नाही. म्हटलं मग बाबा मला जनावराचा डॉक्टर व्हायचं, प्राण्यांचा डॉक्टर व्हायचं का. कारण बाबा माणसाला जर दुखलं तर माणूस सांगू शकतो अरे मला पाठीत दुखतंय, मला पोटात दुखतंय, मला डोक्यामध्ये दुखतंय. माणूस सांगू शकतो, पण जनावराला सांगता येत नाही. बाबा मला जनावरांचा डॉक्टर व्हायचंय. बाप म्हणता बेटा तुझी इच्छा आहे ना, हो. आणि मुलीनं जनावरांच्या डॉक्टरचा कोर्स केला. मुलगी डॉक्टर झाली आहे. आणि डॉक्टर झाल्यावर नोकरी चालू केली. सरकारी दवाखान्यामध्ये जावं, जनावरांवर उपचार करावे, सायंकाळी परी यावं, परी घरी परत यावं. आणि एके दिवशी मुलगी सकाळी 8 वाजता गेली कामावर. 8-9 वाजले, सायंकाळी यायला उशीर झाला का. गावखेड्यामधले काही शेतकरी त्या दवाखान्यामध्ये आले होते, गाई म्हशी घेऊन आले होते. जनावर तपासली. 8-8:30 निघायला वाटले. आणि 5-6 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. गाडी घेऊन मुलगी चालली आहे. आणि काही अंतरावर आल्यावर गाडी बंद पडली आहे, गाडी पंक्चर झाली. मुलीनं गाडी लोटायला सुरुवात केली आहे. पण आमची बहीण असती. 1 किलोमीटर गाडी लोटली, थकली. आजूबाजूला गॅरेज दिसत नव्हतं. आणि तिनं एका समोरून एक भावाच्या वयाचा मुलगा येताना दिसला. त्याला आवाज दिला, अरे दादा अरे गाडी बंद पडली आहे माझी, गाडी ढकलता येत नाहीये, बघ ना जरा गॅरेज आहे का कुठं. त्यानं सांगितलं गॅरेज हे काय पलीकडे आहे समोर, चल मी घेऊन जातो. त्यानं ती गाडी ढकलायला सुरुवात केली आहे. गाडी पुढेपर्यंत आणली आहे. आणि समोरच्या बाजूला एक ट्रक लावला होता. गाडी ट्रकच्या बाजूला लावली. मुलीला पकडलं. त्याचे 3 साथीदार आजूबाजूला उभे होते. चौघांनी मुलगी पकडली, ट्रक मध्ये टाकली, जंगलामध्ये नेली. रात्रभर झाडाला बांधून ठेवली. झाडाला बांधून पाशवी बलात्कार केला. आणि सकाळी त्याच जंगलामध्ये पोरगी जाळून टाकली. आता 2 महिन्यापूर्वी भारतामध्ये घडलेली घटना आहे. का होतं, कशामुळे होतं. आमचा वारसा शिवाजी महाराजांचा आहे ना, आमचा वारसा संभाजी महाराजांचा आहे ना. मग तो वारसा शिकवायला आम्ही कुठं कमी पडलो का, हा विचार आम्हाला करावा लागेल. शिवचरित्र कोणा करता, शिवचरित्र त्या करताय. काय केलं होतं माझ्या राजानं, अरे शाहिस्तेखानाची बोटं शिवाजी महाराजांनी छाटली. शिवाजी महाराज शाहिस्तेखानाला मारायला नव्हे तर छाटायलाच गेले होते. बोटं छाटाय करता नव्हे, माराय करताच गेले होते. आणि शिवाजी महाराज शाहिस्तेखानाची बोटं छाटून निघालेत. आणि महाराज गेल्यावर सकाळी लाल महालामध्ये हलकल्लो माजला. आणि शाहिस्ते खान त्या मस्तनीवर बसलाय. आणि शाहिस्ते खानाची बहीण जहानारा बेगम ही धावत आली आहे. आणि सांगतीये भाईजान भाईजान गजब हो गया, भाईजान मेरी बेटी गायब है. और मुझे लगता है कि कल रात शिवाजी के आदमी उसे उठा के लेके गए. आणि तसा तो बसलेला शाहिस्ते खान कडाडला, बहना तू फिकर मत कर. जर तुझ्या पोरीला शिवाजी महाराजांच्या माणसाने नेली असेल ना, तर तो शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तुझ्या पोरीची काळजी घेईल. कोण सांगतंय, जो शत्रू म्हणून आलाय ना तो सुद्धा गौरव करतोय. आमच्या पोरांना समजलं का, या मातीमध्ये हा विचार केला का, तो विचार रुजवायचा आहे. त्याकरता शिवजयंती. कोण आहे शिवाजी राजा, काय जपलं शिवाजी महाराजांनी. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये परीक्षा चालू आहे. आणि परीक्षा चालू असताना एका मुलाची मुलाखत चालू आहे. आणि मुलाखत चालू असताना परीक्षा घेणाऱ्यानं पोराला प्रश्न विचारला की म्हटले जगात राज्य अनेक झाले, जगाच्या इतिहासामध्ये शेकडो राज्य झाले, अनेकांनी जग जिंकून दाखवलं,
अलेक्झांडर आहे, नेपोलियन आहे, सगळ्यांनी जग जिंकलं. पण सगळ्यांमध्ये शिवाजी महाराज वेगळे आहेत. अरे शिवाजी महाराजांचं वेगळे पण काय आहे, एका शब्दात सांग. आणि आमच्या पूर्ण उत्तर दिलं की जगात राजे अनेक झाले, अलेक्झांडर आहे, नेपोलियन आहे, सिकंदर आहे, अनेकांनी जग जिंकलं, पण शिवाजी महाराज सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. आणि शिवाजी महाराजांचं वेगळे पण एका शब्दात सांगायचं झालं, तो शब्द आहे चारित्र्य. माझ्या राजानं चारित्र्य जपलं. चारित्र्य. कोण होता हा राजा? का घ्यायची शिवजयंती? का जमलात आपण इथं सगळं? काय केलं होतं शिवाजी महाराजांनी? 350 वर्षापूर्वीचा काळ. इथं गावगाडा परत बसायची आणि गावामध्ये बादशानं सारा वसुली करता देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, मोकाशी ही माणसं नेमलेली असायची. ही माणसं गावची जहागीरदार. बादशाचा आदेश यायचा, पैसा मागवला जायचा आणि मग ही लोक इथल्या शेतकऱ्यांना लुटायची, कष्टकऱ्यांना छळायची, पिडायची, नाडायची, पैसा गोळा करायची, काही बादशाला पाठवायची, काही खिशात घालायची. जगणं चालू होतं. शेतकरी कष्टात जगत होता, कष्टकरी कामकरी दुःखानं मरत होता. आणि इथल्या शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं दुःखात जगणं एका आईला सहन होत नव्हतं. त्या आईचं नाव होतं जिजाऊ. ही जिजाऊ कोण? तर सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची कन्या. लखुजीराव जाधवांना मुलं 4, दत्ताजी, रघुजी, अचुरोजी, बहादूरजी. आणि या 4ही मुलांच्या पाठीवर एक मुलगी जन्माला आली आहे, ज्या मुलीचं नाव ठेवलंय जिजाऊ. जिजाऊ जाधवांच्या घरामध्ये वाढती आहे. लहानाची मोठी झाली मुलगी, बघता बघता ओपोवर झाली. बापाची चिंता वाढली आणि लग्न जुळलं. कुठलं? वेरूळच्या पराक्रमी बहादूर भोसले घराण्यामधल्या शहाजी महाराजांची. आणि लग्न झालं आणि आपल्या पोटात गर्भ घेऊन जिजाऊ शिवनेरीची वाट चालतायत. पण शिवनेरीच्या रोखाने येताना जिजाऊ विचार करतायत की माझ्या पोटात जे पोर आहे, हे पोरग पोटामध्ये असताना काय झालं? अरे घरादाराचा थारा उडाला, कुणाला कशाचा मेळ राहिला नाही. जहागिरीवरून गाढवाचा नांगर फिरला. आजोबा लखुजी जाधवराव यांचा खून झाला. अरे मोठा पोरगा संभाजी, त्याची ही सुटका नाही. अरे मुलखात चौमेर दुष्काळ, जनावरांना खायला चारा नाही, माणसाला खायला धान्य नाही. बापाची नजर पोराच्या मांसावर जातीये. इतका भीषण दुष्काळ. हे पोरग पोटामध्ये असताना येताना हे पोरग जन्माला आल्यावर बघणार काय? विचार करताय जिजाऊ. आणि विचार करता करता या मातीतला तो दिवस उगवला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, ज्या मुलाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. महाराष्ट्रात शिवाजीराजे जन्माला आले आणि शिवाजी नावाचा हा पोर शिवनेरीवर वाढायला लागला. मासाहेब, 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 आबासाहेब, आबासाहेब म्हणत बालशिवबा शिवनेरीवर लहानाचा मोठा होतोय. इथल्या शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये शिवाजी महाराज खेळायला जायचे. आदिवासीच्या वारतीमध्ये लेझिम दांडपट्टा खेळायचे. रयते सोबत बांधावर बसून कांदा भाकर खायचे. या शेतकऱ्यांच्या पोरांना मोठं विशेष वाटायचं, अरे हा शहाजी महाराजांचा पोरगा आहे, राजाचा पोरगा आहे, आपल्यासोबत येतो, नाचतो, खेळतो, राहतो, खातो ना, हाच आपला राजा. आणि हाच आपला राजा. ही पोरं सगळी शिवाजी महाराजांसोबत खेळायला लागली, सोबत यायला लागली. आणि आपल्या 5 वर्ष वयाच्या पोराला मासाहेब घेऊन चालल्यात पुण्यामध्ये. पुण्यामध्येच का? कारण पुणे, सुप, चाकण आणि इंदापूर ही शिवाजी महाराजांच्या वडिलांची जहागिरी आहे. आणलंय पुण्यामध्ये आणि सोबत एक एक जोडीदार जोडून द्यायला सुरुवात केली आहे. सगळी माणसं मासाहेब पुण्यामध्ये आल्या आणि पुण्याची अवस्था बघितली काय? राया रावानं गाढवाचा नांगर फिरवलाय, तुटकी पहार रोवली आहे, फुटकी कवडी अडकवली आहे आणि सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ आहे. जो कोणी वस्ती करेल ना तुझा निर्वंश होईल. जिजाऊ बोलल्यात पुण्यामध्ये. बघितली पहार आणि सांगितलं शिवांना, शिवबा घ्या नांगर हातामध्ये, चालवा जमिनीच्या पोटावर. आणि शिवाजी महाराजांनी नांगर घेतलाय आणि शिवाजी महाराज नांगर हकलताय. आणि मासाहेबांचं लक्ष गेलं रायनाक महाराकडं. आणि मासाहेब गरजल्या, अरे ए रायनाक बघतोस काय? पाठवत्या पोराला, हे राज्य सगळ्यांचं आहे. आणि त्या रायनाकाचं पोर धावत आलं. आणि तसं सुताराचं पोर, कुंभाराचं पोर, लोहाराचं पोर, न्हाव्याचं पोर, माळ्याचं पोर, मराठ्याचं पोर, मुसलमानाचं पोर, सगळ्या जाती धर्माची पोर धावत आली. जमीन नांगरली गेली आणि पुन्हा पुन्हा बहरलं. केदार वेश, मावळ वेश, कुंभार वेश या पुण्याच्या 3ही वेशी पुन्हा गजबजल्या आणि माणसं गावात यायला लागली. आणि एक 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 माणूस माझ्या माता भगिनींनो शिवाजी महाराजांनी सोबत घ्यायला सुरुवात केली आहे. मी जर पोरांना विचारलं की शिवाजी महाराजांचे मित्र कोण होते, आमचे लोक पटकन नावं सांगतात. कोण? तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, चिन्नाजी, बाळाजी हे शिवाजी महाराजांचे मित्र. पण माझ्या माता भगिनींनो हे सगळे मित्र शिवाजी महाराजांचे नव्हे, हे शिवाजी महाराजांनी जोडलेले मित्र नव्हे.
हे शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांनी जोडून दिलेले मित्र आहेत. का? कारण जिजाऊंना माहिती आहे आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत यावर आपल्या मुलाचं भविष्य अवलंबून असतं. हे आम्हाला आज नाही कळलं. एक गोष्ट काळजावर करून ठेवा, तुमच्या मुलाचे मित्र कोण आहेत यावर तुमच्या मुलाचं भविष्य अवलंबून आहे. तुमच्या मुलाचे मित्र चांगले असतील तुमचा मुलगा चांगल्या रस्त्यानं चालणार. तुमच्या मुलाचे मित्र व्यसनी आहे तुमचा मुलगा व्यसनीच करणार. आम्ही ठरवायचं आहे आमच्या मुलाचे मित्र कोण आहेत. जिजाऊंनी माणसं जोडून दिलीत ना, कशी जोडली असतील? सायंकाळची वेळ आहे, जावळीच्या खोऱ्यामध्ये उमरठे नावाचं गाव आहे आणि गावामध्ये दवंडी देणारा आलाय आणि दवंडी देणारा चौकात उभा आहे, आवाज देतोय, ऐका ऐका. पुण्यामधून लाल महालामधून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणि त्याला एक रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा एक होन बक्षीस दिला जाईल. ऐका हो ऐका. दवंडी देणारा निघून गेला पण एक पोरग भावाला विचारतोय, अरे दादा चालतोस का पुण्याला, मारूया रानडुक्कर, घेऊन जाऊया पुण्यामध्ये. भाऊ म्हणतोय काय करायचं रानडुक्कर आणि कशाला पाहिजे रे सोनं आपल्याला. भाऊ दादा सोनं नको रे, शिवबाराजा भेटन की मासाहेब भेटन, जाऊया की पुण्याला. आणि शेतकऱ्याची पोरं घरामधून पहाटे बाहेर पडली, भाकर बांधून घेतली, जंगलात आले, दिवसभर जंगलात फिरले, एक नाही दोन नाही 3 रानडुक्कर मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकले आणि आलेत पुण्यामध्ये. लाल महाला समोर आले, आवाज दिला, ओ मासाहेब तर कोणी आहे का वाड्यात? दरवाजा उघडा की आम्ही आलोय बघा. मासाहेबांनी दरवाजा उघडला, बाहेर बघितलं ही 2 पोरं उभी होती. विचारलं कोण रे? का आवाज देतोय? मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला एक रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा एक होन बक्षीस दिला जाईल. मासाहेब 3 रानडुकर मी आज मारलीत बघा. तूच मारलीस का रे नक्की? व्हाय मासाहेब. मासाहेब मी अख्खं रानडुक्कर खांद्यावर उचलून आणणार होतो पण हा म्हटला नुसते पाय तोडून नेलेत ना तरी मासाहेब बक्षीस देत्यात. मासाहेब मीच मारलीत बघा. बहादूर दिसतोस रे. नाव काय तुझं? मासाहेब या तानाजी, हा माझा भाऊ सूर्याजी. तानाजी काय करतोस रे तू? काय नाही मासाहेब, खातो पितो झोपतो. तानाजी अरे येतोस का स्वराज्यामध्ये? येतो ना मासाहेब. काय करायला लागेल? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोणी आडवं आलं त्याला फक्त तुडवायचं. येतो ना मासाहेब, येतो. आलाय स्वराज्यामध्ये, प्राणाचं बलिदान करून गेला. काय सांगितलं होतं शिवाजी महाराजांनी? पैसा देतो, संपत्ती देतो, घरदार देतो, जिल्हा परिषद लागली तर एखादा गट देतो राखीव करून. काय सांगितलं होतं? विधानसभेला नाही जमलं विधान परिषदेला बघू, यंदा राखीव आपल्याकडे जमत नाही दुसरीकडे ऍडजस्ट करून देतो. काही शब्द देऊन ठेवू, काही नाही. माणसं मरायला तयार आहेत. का? अरे या राजानं सांगितलंय माती करता मारायचंय, स्वराज्य उभं करायचंय. आणि राज्य उभं केलं, राज्य कुणा जातीचं आहे का? कुणा धर्माचं आहे का? अजिबात नाही. कोंडाणा गेला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महाराज आहे, पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे, कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे, आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे, शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे, जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातींची लोक आहेत, सगळ्या धर्मांची लोक आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन राज्य उभं केलंय. राज्य कोणाचं? या आमच्या पुरुषांचं नाही, माझ्या माता भगिनींनो तुमचं सुद्धा. कसं? रायगडावर गेलात ना तर मग तिथला गाईड सांगतो काय हा रायगड आपल्या राजधानीचा किल्ला, ही मेघडंबरी, इथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. इथून पुढे गेलं की नगारखाना, इथं शिवाजी महाराजांचे अधिकारी बसायचे. पुढे गेलं की होळीचा माळ, बाजारपेठ, टकमक टोक, जगदीश्वराचं मंदिर आणि पुढे गेलं की एक बुरुज. काय नाव त्या बुरुजाचं? हिरकणी बुरुज. कोण ही हिरकणी? का नाव दिलं बुरुजाला? आणि ज्यावेळी आमचे इतिहासकार खोलवर शिरले त्यावेळी समजलं की रायगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे रायगडवाडी. या रायगडवाडी गावामध्ये हिरा नावाची गवळण राहती आहे. सकाळी उठायचं, दूध काढायचं, दुधाचा हंडा डोक्यावर घ्यायचा, हंडा डोक्यावर घेऊन रायगडावर जायचं, दिवसभर दूध वाटायचं आणि दूध वाटलं की सायंकाळी आपल्या घरी परत यायचं. रोजचा नित्यक्रम. दिवस उगवला की दूध काढावं, हंडा डोक्यावर घ्यावा, रायगडावर जावं, दिवसभर दूध वाटावं आणि दूध वाटलं की आपल्या घरी परत यावं. ही याचा रोजचा नित्यक्रम. आणि हिराचा नवरा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आहे. आज डेऱ्या आहेत आमच्याकडे, त्या काळामध्ये डेऱ्या नव्हत्या. रोज घरोघरी जाऊन दूध वाटावं लागायचं. सकाळ झाली की दूध घेऊन निघावं, दिवसभर रायगडावर दूध वाटावं आणि सायंकाळी किल्ला उतरून खाली यावं. रोजचा नित्यक्रम. एक दिवस उगवला, सकाळ झाली, हिरानं दूध काढलं, हंडा डोक्यावर घेतला आणि हंडा डोक्यावर घेऊन हिरा रायगडावर आली आहे. आणि रायगडावर आल्यावर दूध वाटायला सुरुवात केली आहे. दूध वाटलं जायला लागलं, सायंकाळ झाली आणि हिरा आपल्या घराकडे परतायला लागली आहे. पण परतत असताना हिरा
हिरा आली होळीच्या माळावर. तिने बघितलं तो दिवस आहे शिमग्याची सोंग निघाली सगळी, आणि ती सगळी सोंग त्या होळीच्या माळावर नाचतायत. आणि ती सोंग बघण्यामध्ये हिरा फान विसरली, बाण हरपून गेली, त्या सोंगांकडे बघत राहिली. आणि बऱ्याच वेळा लक्षात आलं की आपल्याला घरी जायला उशीर होतोय, आपलं पोरग घरी एकटंच आहे. आणि हिला वेगानं धावत धावत किल्ल्याच्या दरवाजा जवळ आली आहे. आणि जाऊन बघते तर काय, रायगडाचे दरवाजे बंद झालेत. दरवाजे बंद आहेत. हिला धावत धावत किल्लेदाराजवळ गेली आहे, रडतीये आणि सांगतेय, दादा दरवाजा उघड, मला घरी जाऊ दे. अरे माझं तानं लेकरू घरामध्ये आहे, लेकराला पाण्यामध्ये ठेवून आली आहे, माझ्या लेकराकडे बघणारं कुणीच नाही रे, उघडला दरवाजा, जाऊ दे ना मला खाली, चूक झाली, पुन्हा चूक नाही व्हायची. किल्लेदार म्हणतो, ताई हा माझा नियम नाहीये, हा स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याचा नियम आहे की दिवस मावळला की दरवाजा बंद करायचा आणि सकाळी दिवस उगवला की मगच उघडायचा. मधल्या काळात दरवाजा उघडला जात नाही, तुला खाली जाता येणार नाहीये. तिला रडते, नाही दादा माझं तानं लेकरू घरामध्ये आहे, लेकराला पाण्यामध्ये ठेवून आली आहे, अरे माझा नवरा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आहे, उघड दरवाजा जाऊ दे मला खाली. तिला म्हणतो, ताई मी तुला पुन्हा सांगतो, हा माझा नियम नाहीये, हा स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याचा नियम आहे की दिवस मावळला की दरवाजा बंद करायचा आणि सकाळी दिवस उगवला की मगच उघडायचा. मधल्या काळामध्ये तूच काय, पण खुद्द शिवाजी महाराज जरी आले तरी दरवाजा उघडला जात नाही, तुला खाली जाता येणार नाहीये. तिला रडतीये, गयावया करते. किल्लेदार म्हणतो, ताई एक गोष्ट होऊ शकते, तू असं कर, तू आजची रात्र माझ्या घरी थांब, माझ्या घरी माझी बायको आहे, आई आहे, वडील आहे, मुलं आहे, तू आजची रात्र माझ्या घरी थांब, सकाळ झाली दरवाजा उघडला की मी तुला बोलवायला येतो, तुझ्या घरी निघून जा. त्या हिराला काही कळे ना, कावरी बावरी झाली आहे, विचार करते काय करावं, आणि उलट पावली परत जायला निघाली आहे. आता किल्लेदार विचार करतोय, जाऊन जाईल कुठं, दरवाजा बंद आहे, थांबेल आपल्याच घरी. आणि किल्लेदार निश्चिंतपणे दरवाजाजवळ उभा आहे. आणि बघता बघता रात्र झाली आहे, मध्यरात्र झाली आहे, सकाळ झाली आहे, दिवसभर आलाय, किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले. आणि किल्लेदार धावत धावत घरी आला आणि बायकोला सांगतोय, अगे जाऊन सांगते हिराला, जा म्हणावं लवकर, दरवाजे उघडले तर जो लेकरू वाट बघत असेल. बायकोने विचारलं, हिरा कोण, हिरा कुठली हिरा? किल्लेदार म्हणतो, अगं ती हिरा, तिला काल जायला उशीर झाला, ती कालची रात्र आपल्या घरी थांबली ना. बायको म्हटली, कोण हिरा? आपल्या घरी कोणी हिरा आलीच नाही. किल्लेदाराला मोठं विशेष वाटलं, हिरा गेली कुठं, राहिली कुठं, थांबली कुठं? किल्लेदार विचार करतोय आणि विचार करत करत हा किल्लेदार रायगडाच्या दरवाजा जवळ आलाय. आणि खाली वाकून बघतो तर काय आश्चर्याचा धक्का बसलाय. सकाळच्या पहिल्या प्रहराला डोक्यावर दुधाचा हांडा घेऊन हिरा पुन्हा रायगड चढत होती. किल्लेदार विचार करतोय, रायगड म्हणजे गरुडाच्या बसकणीसारखा आहे, 1.5 गाव उंच, चौथरपा गडाचे कडे तासल्याप्रमाणे राजगड, लोहगड, सुधागड, तुंग, तिकोना अशा 41 किल्ल्यांच्या घेरामध्ये उभा आहे रायगड. या रायगडाला खालून वर जायला आणि वरून खाली यायला रस्ता फक्त एकच आहे. आणि तो रस्ता बंद असताना हिरा खाली गेली कशी, कोणत्या रस्त्याने गेली, कोणत्या वाटेने गेली? शोध सुरू झाला, अधिकारी कामाला लागले, गुप्तहेर खातं शोध घेत आहे, त्यांना काही सापडत नाहीये. आणि बातमी पोहोचली शिवाजी महाराजांपर्यंत. आणि महाराज कडाले, बोलवा त्या हिराला, बोलवा, ती हिरा सांगेल रस्ता कसा खाली उतरले म्हणून. आणि एक अधिकारी हिराच्या घरी गेलाय, समोर जाऊन उभा राहिला, सांगितलं, गे चाल, तुला शिवाजी महाराजांनी बोलवलंय. रडती हिरा, सांगते, कसं जाऊ शिवाजी महाराजांसमोर, काय सांगायचं शिवाजी महाराजांना? आणि हिरा रडत रडत शिवाजी महाराजांच्या समोर आली आहे, हात जोडतीये आणि सांगतीये, राज माझ्या मनात काही काळं बेरं नव्हतं जी, राज तुमचा काही घातपात करायचा म्हणून रायगड नाही उतरल्याची, राज माझा काही बी दोष नाही, मला माफ करायची. राजांनी विचारलं, हिरा अगं पण दरवाजा बंद असताना खाली गेलीस कशी, कोणत्या रस्त्यानं, कोणत्या वाटेनं किल्ला उतरलीस? आणि हिरा सांगते, राज काही कळलं नाही बघा, मी सकाळी ती समोरचे पुरुष ना जी माची, त्या माचीवरून खाली उडी मारली आणि सरळ खाली गेले बघा. राजे करायला त्या माचीवरून. हिरा अगं तिथं जनावराला सरपटणं अवघड आहे, सापाला सरपटणं अवघड आहे, तू खाली गेली कशी? आणि हिरा सांगते, राज काही कळलं नाही, माझ्या कानाला फक्त माझ्या लेकराचं रडणं ऐकू येत होतं, माझ्या डोळ्याला फक्त माझं तानं लेकरू दिसत होतं, काही समजलं नाही. जेव्हा घरी पोहोचले आणि माझ्या लेकराला उराशी कवटाळलं ना, तेव्हा समजलं की घरी पोहोचले म्हणून. आणि त्यावेळी शिवाजी महाराज तार दिशी उठून उभे राहिले, कडाले, हिरा अर्ध्या स्वराज्यामध्ये तुझ्यासारख्या माता आहेत ना, त्या स्वराज्याला वीरांची कधीच कमी पडणार नाही. जिथं आई एवढी शूर आहे तिथं पोरं कशी जन्माला येतील. आणि शिवाजी महाराजांनी त्या हिराला साडी दिली आहे, तिला चोळी दिली आहे, तिचा सत्कार केला, बहुमान केला. आणि आपल्या बांधकाम प्रमुखांना, हिरोजी इंदलकरांना बोलावलं आणि सांगितलं, ही राजा माचीवरून खाली उतरली ना, ती माची पहिल्यांदा बांधून घ्या, तिच्यावर एक बुरुज बांधा. आणि बांधल्या बुरुजाला नाव काय द्यावं? नाव नाही दिलं शिवाजीराजे बुरुज,
नाव नाही दिलं जिजाऊ बुरुज, नाव नाही दिलं शहाजीराजे बुरुज, नाव काय यावं? आम्ही हिरकणी म्हणतो, ते हिरकणी नव्हे, तो अपभ्रंश आहे. नाव दिलं हिराकर्णी बुरुज, हिराच्या कर्णीनं बांधला गेलेला बुरुज, म्हणून त्या बुरुजाचं नाव आहे हिराकर्णी बुरुज. आता कोण कुठली हिरा, जातीची ना पातीची, ओळखीची ना पाळखीची, त्या हिराचं नाव शिवाजी महाराजांनी त्या बुरुजाला दिलं. माझ्या माता भगिनींनो, आमची परिस्थिती अशी आहे, आमची जी मंडळी आहे ना, ही आमची मंडळी आपल्या घराचे आणि आपल्या जमिनीचे सातबारे सुद्धा आपल्या स्वतःच्या सख्या बायकोच्या नावावर कधी करत नाही. मग आम्ही काय शिकायचं शिवाजी महाराजांकडून? आम्ही काय घेतो शिवाजी महाराजांकडून? शिवजयंती आली का आमची आई पोरला म्हणते, बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. पण बाळा स्कूल बस मध्ये बसताना मात्र आपण मधल्या सीटावर बसायचं असतं, कारण पुढून कोणी ठोकलं किंवा मागून कोणी धडकलं तर मागच्या पुढच्यानं मारायचं असतं, आपण तेवढं जगायचं असतं. बाळा शिवाजी व्हायचं असतं. आता पोरं आईला सांगतात, आई असं शिवाजी होता येत नसतं, बाबा असं शिवाजी होता येत नसतं. जर बाळानं शिवाजी व्हायचं असेल तर आईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं, तर पोराला शिवाजी होता येतं, तर होता येतं. हे तेव्हा शक्य आहे, हे आम्हाला शिकवावं लागेल. कारण आमचे सणवार उत्सव बदलले ना. मी तुम्हाला आवर्जून नमूद करतो की नांदूर वैद्यमध्ये मी जरी 500 किलोमीटर प्रवास करून आलो असतो ना, पण तरी सुद्धा तुम्ही हा जो सुंदर कार्यक्रम केला ना, प्रवासाचा सगळा थकवा कधीच पळून गेला का? अरे शिवजयंती सणासारखी केली पाहिजे. सण आहे आमचा सण कोणता? शिवजयंती आमचा सण आहे, शिवराज्याभिषेक आमचा सण आहे, महात्मा फुले जयंती आमचा सण आहे, बाबासाहेब आंबेडकर जयंती आमचा सण आहे, संभाजी महाराज जयंती आमचा सण आहे. सणासारखं केलं पाहिजे. आमचं दुर्दैव आहे, आता मी पुण्यामधून आलोय, भावांनो बहिणींनो, नांदूर वैद्यमध्ये शिवजयंती सणासारखी आहे. पुण्यामध्ये सण बदललेत ना सगळे, महाराष्ट्रामध्ये बदललेत. आता आमच्याकडे सगळ्यात मोठा सण कुठला आहे माहितीये का? कुठला? गणपती नाही, कुठला? 31st. हॉटेल पॅक, ढाबे पॅक, पोरग या हॉटेलला, बाप पलीकडच्या ढाब्याला. या 31ची घटना आहे. काय झालं? 31चा दिवस होता, रात्रीचे 12-12:30 वाजले होते. पोरग घरी आलं नव्हतं. आता बाप वाट बघतोय, 31चा दिवस आहे, रात्रीचे 12-12:30 वाजले, पोरग घरी आलं नाही म्हटल्यावर बाप विचार करतोय हे कार्ट नक्कीच कुठतरी पार्टीला गेलं असणार. आणि बाप वाट बघतोय, 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले, आणि 2 वाजता पोरग हळूच डुलत डुलत लेझिम खेळत खेळत घरामध्ये आलं. शर्ट काढला, टी शर्ट घातला, पॅन्ट काढली, हाफ पॅन्ट घातली, आणि पोरग अंथरुणावर जाऊन पडलं. आता बाप विचार करतोय हे पेनं एवढ्या उशिरा आलंय म्हटल्यावर नक्कीच कुठून तरी पार्टी करून आलं असणार. पण हे पार्टीला कुठं गेलं होतं हे जर शोधायचं असेल तर याच्या पॅन्टचे खिशे चेक करावे लागतील. आणि बापाने खुंटीवर टांगलेली पोराची पॅन्ट काढली, पहिल्या खिशात हात घातला, काय सापडलं? गायछापची पुडी, सुन्याची डबी, चैतन्य चूर्ण. दुसऱ्या खिशामध्ये हात घातला, काय सापडलं? दारूची बाटली, शेंगदाण्याची पुडी. बापाने पोरला उचललं, उठवलं, असं जोडलं, असं जोडलं, असं जोडलं. पोरग रडत होतं, पोरग ओरडत होतं, ओरडत ओरडत पोरग एकच सांगत होतं, बाबा बाबा बाबा, अहो ती माझी पॅन्ट नाही, ती तुमची पॅन्ट आहे. कोणी कोणाला शिकवायचं? कोणी कोणाला सांगायचं? अहो आमच्या घरामधली प्रत्येक आई आमच्या प्रत्येक पोरला सांगते की बाळा व्यसन करू नको, बाळा दारू वाईट असते, बाळा सिगरेट वाईट असते, बाळा गुटखा वाईट असते. आमची प्रत्येक आई सांगते. काही काही घरांमध्ये अवस्था अशी आहे, बाप संध्याकाळी घरी आल्यावर पोरला आवाज देतो, अरे बेटा राजू माचीस घेऊन ये. पोरग विचारतो, बाबा कशाला? बाप सांगतो सिगरेट पेटवायची आहे. पोरग माचीस अशी आणून देतोय की बाप जणू काय आता ऑलिम्पिकची मशाल पेटवणार आहे. आणि मग बापाचं सुरू, तोंडातून धूर, नाकातून धूर. दुसऱ्या दिवशी ते पोरग अख्ख्या वर्गात सांगतं, काय आपला बाप म्हणजे 1 नंबर जादूगार आहे, सगळीकडून धूर काढतो, सगळीकडून दूर. पण हेच पोरगा जेव्हा म्हातारपणी आई बापाचा धूर काढतो ना, तेव्हा आम्हाला संस्कारांची किंमत कळते. का सांगायचे संस्कार? का बसताय तुम्ही इथं? शिवचरित्र तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे. मी सांगावं म्हणून महाराजांनी सांगावं, यात वेगळं काही नाहीये. तुम्हाला सगळं माहिती आहे, पण मी एवढ्या लांब प्रवास करून तुम्हाला काय सांगायला आलोय? भावांनो बहिणींनो, जग बदललंय, आमची पोरं बदललीत का? विचार करावा लागेल. मी जर तुम्हाला साधा प्रश्न विचारला की नाही, 2-3 वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता, ज्यानं 100 कोटी रुपये मराठीमध्ये कमवले. कोणता चित्रपट होता? आम्ही पटकन सांगतो, सैराट. सैराटचा हिरो कोण? आम्हाला माहिती आहे कोण? परशा. हिरोईन कोण? आर्ची. डायरेक्टर कोण? नागराज मंजुळे. त्याचा एक भाऊ कोण? माहित नाही. जे माहिती असावं ते आम्हाला माहित झालं नाही. काय झालं?
सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका आहे. कधी गेलात ना त्या भागात पंढरपूरच्या पुढे तर करमाळा नावाचा तालुका आहे. करमाळ्याजवळ जेऊर नावाचं गाव आहे आणि जेऊर मधली घटना आहे. जेऊरचा 17-18 किलोमीटर रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर मजूर कुटुंबामधल्या काही स्त्रिया काम करताय. वडार कुटुंबामधली स्त्री आहे. काय रस्त्यावर खडी फोडावी, डांबर पसरावं, खडी फोडावी, डांबर पसरावं आणि काही स्त्री रस्त्यावर खडी फोडायचं काम करते आणि नवरा दारू पिवतोय. रोज दारू प्यावी, काहीतरी रस्ता घरात भानगडी करावी आणि एके दिवशी दारू पिले नवऱ्यानं. नवऱ्याचा दारू मध्ये अंत झाला. नवरा गेला. 4 वर्ष वयाचं पोरग आहे. बायकोनं रोज घरातून बाहेर पडावं, ते पोरग कडेवर घ्यावं आणि रस्त्यावर कामाला यावं. दिवसभर खडी फोडावी, पोरग रस्त्याच्या बाजूला दगडावर कुठतरी बसावं आणि काबाड कष्ट करावे. माऊली काबाड कष्ट करतेय. पोरग 5 वर्ष वयात झालं. आईसोबत दिवसभर राहावं. आई कष्ट करते, पोरग तिथंच खेळताय रस्त्यावरच. आणि एके दिवशी घटना आहे. आई दुपारचं काम चालू आहे, दगड फोडायचं काम चालू आहे आणि काम चालू असताना पोरग आईनं समोरच्या बाजूला बसलंय आणि आईनं त्या खणानं त्या दगडावर खाव घातला. दगड फुटला पण दगडामधली एक बारीक खडी उडाली आणि पोराच्या उजव्या डोळ्यात घुसली. पोराच्या डोळ्यामधून रक्ताची धार लागली आणि ते पोरग उचललं, गावातल्या दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरने सांगितलं इथं काय होत नसतंय, अहमदनगरला न्यावं लागतं. आईनं पोरग घेतलं, रेस्टीमध्ये बसवलं, डोळा तसाच दाबून ठेवला. पोरग अहमदनगरला आणलं. डॉक्टरांनी पोरग बघितलं, सांगितलं पोराच्या डोळ्यामध्ये खडी गेली आहे, ऑपरेशन करावं लागेल, 2 लाख रुपये खर्च आहे. अरे अंगावर मंगळसूत्र नाही, मंगळसूत्रात फुटका मणी नाही, 2 लाख आणायची कुठून, आणायचे कुठून? सगळीकडे फिरली, सरकारी दवाखान्यात जाय, कुठं जाय, काहीच झालं नाही. पोराचा उजवा डोळा गेला. पोरग एका डोळ्यानं आधू झालं. आई घरी आली आहे आणि विचार करते नाही कामावर नाही जायचं. अरे जर पोराला कामावर नेलं तर आणखी दुसरा डावा डोळा गेला तर पोरानं जगायचं कसं? चांगलं पोरग आंधळं होऊन जाईल. नाही न्यायचं मला कामावर. 3 दिवस घरामध्ये बसून आहे, काय खावं कळत नाहीये. आणि शेजारची म्हातारी बाई आली घरामध्ये. तिने सांगितलं काय ग रकमे, का घरात बसलीस ग? तिने सांगितलं माझं पोरग कसं नेऊ कामावर? म्हातारीने सांगितलं एक काम कर, पोरग 5 वर्ष वयात झालंय ना, पहिलीला नेऊन टाकी, गुरुजी सांभाळव त्याला. 10 वाजता शाळेत जातेस ना, पोरग सोडून जायचं. सायंकाळी 5 वाजता येताना पोरग बसेल 1 तासभर, 6 वाजता घेऊन यायचं. आई म्हटली ठीक आहे तसंच करूया. आणि सकाळी बाईने घेतलं पोरग, स्वयंपाक केला, पोरग शाळेत नेऊन सोडलं. पोरग पहिलीला टाकलंय. रोज दिवसभर सकाळी झालं उठली की पोरला शाळेत नेऊन सोडावं, दिवसभर मजुरी करावी, दगड फोडावे आणि सायंकाळी 6 वाजता परत येताना पोरग घेऊन यावं. पोरग 5 वाजता शाळा सुटली की पोरं शाळेच्या ओट्यावर आईची वाट बघत बसायचं. आई आत्ता येईल, आई तेव्हा येईल. रोजचा नित्यक्रम ठरला. आणि पोरग लहानाचं मोठं होतोय. पोरग 2रीला गेलंय, 3रीला गेलंय, 4थीला गेलंय, 8वीला पोरग गेलंय आणि आईचं काम तसंच चालू आहे. आणि एक दिवशी भर दुपारी रस्त्याची कामं चालू आहे आणि अचानक त्या ठिकाणी कलेक्टर साहेबाची गाडी आली आहे. आता कलेक्टरला म्हटल्यानंतर सुपरवायझर धावत आला, कॉन्ट्रॅक्टर आला, अधिकारी आले, तहसीलदार आले, आमदार आले, सगळी माणसं धावत आली. कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरले, काम बघितलं, रस्ता बघितला, सूचना केल्या आणि सूचना करून आल्या पावली निघून गेले. पण कलेक्टर गेल्यावर ही मजूर काम करणारी स्त्री, दगड फोडणारी स्त्री उठून उभी राहिली आहे आणि बाजूला उभी असलेल्या सुपरवायझरला विचारतीये अरे दादा हा माणूस कोण होता? म्हणजे ज्याला आपण घाबरतो तो कॉन्ट्रॅक्टर ज्याला घाबरतो तो अधिकारी ज्याला घाबरतो तो तहसीलदार, ही सगळी माणसं या एकट्या माणसाला घाबरत होती. हा माणूस नेमका कोण होता? त्या सुपरवायझरला सांगितलं त्या माणसाला कलेक्टर म्हणतात. ही स्त्री विचारते कलेक्टर कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? सुपरवायझर म्हणतात ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला तू अभ्यास करावा लागतो. आणि मजूर स्त्रीनं काय केलं, हिने हातामधलं काम तिथंच फेकलं, घरी धावत आली आहे आणि दुपारची वेळ आहे. पोरग शाळेमधून घरी आणलं आणि त्या पोरला सांगते बाळा आयुष्यात काही नाही केलंस ना चालेल, पण बाळा तुला कलेक्टर व्हायचंय. ते पोरग आईला विचारतंय आई अगं कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? आई म्हटली बाळा ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. ते पोरग म्हटलं आई अगं करतो ना अभ्यास. अरे पण कसा? ज्या पोराचा बाप ते पोरग लहान असताना मरण पावलाय, ज्या पोराची आई रस्त्यावर खडी फोडायचं काम करतेय, ज्यांच्या घरामध्ये 2 वेळ जेवायला अन्न नाहीये, त्यांच्या घराचं छत पावसाळ्यामध्ये गळतंय, आणि अभ्यास करायचा कसा? पण स्वप्न आहे कुणाचं? माझ्या आईचं मला करून दाखवायचंय. आणि ते पोरग अभ्यास करत होतं, मोठं होत होतं. ते पोरग अभ्यास करत होतं आणि अभ्यास करता करता ते पोरग एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2010 साल उगवलं तेव्हा जगाला समजलं की मजूर काम करणाऱ्या त्या स्त्रीचं पोरग, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, ते पोरग कलेक्टर पदाची परीक्षा चांगल्या मार्कानं पास झालं. महाराष्ट्रातली घटना आहे, महाराष्ट्रातली सत्य घटना आहे. प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, आजही जाऊन बघा मंत्रालयामध्ये गेला तर पाठी लागली बालाजी मंजुळे अपंग कल्याण आयुक्त, राज्यात कलेक्टरांचा बॉस म्हणून पोरग मंत्रालयात बसलंय. कोणाचं पोरग आहे? कोणा पोरग आहे? रस्त्यावर खडी फोडणाऱ्याचं. आमच्या पोरांना काय कमी आहे?
शिवजयंती महोत्सव घ्यायचा ना भावांना बहिणींनो, कारण तुम्ही मला माहिती आहे, मला चेहरे समजतात, तुझ्या सगळ्यांचे चेहरे सांगतो की आमची आई पहाटे 5ला उठली आहे. पहाटे 5ला उठणारी आई रात्री 10 वाजेपर्यंत राबती आहे. कोणाकरता? पोरांना आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे त्याकरता. पोरांनी काहीतरी करावं आणि शिकावं तेवढ्या करता हा महोत्सव आहे. गेली अनेक वर्ष गावामध्ये हे जे सुरू आहे ना, हे तेवढ्या करता का ही पुढची पिढी घडली पाहिजे ना, कारण समाज बदललाय भावांना. मी तुम्हाला बघितलं म्हणजे आता तुम्ही सगळे एवढे इथं येऊन बसतायत, मला जरा बरं वाटलं. नाही तर आता आमच्या प्रत्येक घरामध्ये महाराज 3-3, 4-4 पॅनल आहेत. गावातल्या प्रत्येक घरात, कोणत्या घरात जा 4 पॅनल आहेत. म्हणजे कसं, बाप व्हॉट्सअपला, पोरग युट्यूबला, पोरगी टिकटॉकला. आईचं सुरू आहे काय, तुझ्यात जीव रंगला लागेल झालं जी. राणादादा पाठकबाई, आमचा सगळा प्रवास टीव्हीवर आहे. म्हणजे तुम्हाला हसू येईल, पण लग्नाच्या आधी तुझ्यात जीव रंगला. लग्न ठरलं, होणार सुन मी त्या घरची. लग्न झालं, नांदा सौख्य बरे. 1 वर्षाने होम मिनिस्टर, 5 वर्षाने का रे दुरावा, 15 वर्षाने एका लग्नाची दुसरी गोष्ट, 20 वर्षाने चला हवा येऊ द्या, 25 वर्ष झाले जी गौरव पुरस्कार. संपलं सगळं, अख्खा प्रवास टीव्हीवर. आणि मग शिवजयंती करतोय का? आम्ही शेतकऱ्याचे पोरं होतो. काय केलं राजानं आमच्या करता? आम्ही काय केलं शिवाजी महाराजांकरता? आमच्या रणधरण्यामध्ये आजही शिवरायाचं रक्त वाहतं का? आम्ही शेतकरी आहोत. अरे काय दिलंय शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांनी? हा आपला नाशिक जिल्हा आहे. इथून पुढे गेलात ना, साल्लेर नावाचा किल्ला आहे. साल्लेरच्या समोरच्या बाजूला सप्तशृंगी नावाचा गड आहे. त्या गडाच्या पलीकडच्या बाजूला एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे कनेरागड. त्या कनेरागडावरती रामजी पांगेरा नावाचा किल्लेदार आहे. 28 वर्ष वयाचा तरुणाबांड पोरगा आहे. आणि या किल्ल्यावरती चालून आलाय दिलेर खान पठाण. आणि दिलेर खानानं तलवारी घातल्या. दिलेर खानाकडे 5000 सैन्य आहे. मोगलांनी तलवारी चालवायला सुरुवात केली आहे. आमच्या रामजीकडे फक्त 500 मावळे आहे. हर एक जातीचा, हर एक धर्माचा मावळा आहे. आणि बघता बघता मोगलामध्ये आणि मावळ्यामध्ये लढाई चालू झाली आहे. पण 500 कुठं आणि 5000 कुठं तरी लढाई चालू आहे. आणि आमच्या 500 मावळ्यांनी एवढा पराक्रम गाजवला की मोगलांचे 1500 पठाण कापून काढले. आणि दिलेर बघतो या रामजीकडे, आणि बघता बघता बळ कमी पडलं. पण 500 मावळ्यांच्या रक्तानं तो कनेरागड धुतला गेला. रामजी पांगेला मारला गेला. पण किल्ला दिलेर खानानं जिंकला. आणि जिंकलेला किल्ला चढून जात असताना दिलेर खान एक वाक्य बोलून गेला. दिलेर खानाला, या खुदा, या शिवाजी महाराजांची जर मानस अशी आहेत तर तो शिवाजी राजा कसा असेल? विचार करतोय दिलेर खान. पण बातमी शिवाजी महाराजांपर्यंत आली आहे की काय, रामजी पांगेरा मारला गेला. आणि शिवाजी महाराज कळाले की रामजीच्या घरी गेलं पाहिजे. शेतकऱ्याचं पोरगा आहे, शहीद झालं. आणि निघाले शिवाजी महाराज. सोबत घेतलंय सेनापती प्रतापराव गुजरांना. आणि महाराज रामजीचं गाव कुठं आहे? त्या पन्हाळ्या प्रांतामध्ये जवळ ते गाव आहे. आणि शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निघाले, रामजीच्या गावात यायला निघाले. आणि शिवाजी महाराज आपल्या गावात येणार हे समजल्यावर अख्खं गाव वेशीवर आलंय. तर रामजीचा म्हातारा बाप काठी टेकत आलाय, त्याचा भाऊ आलाय, अख्खं गाव वेशीवर आलं. आणि शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले. पांढरा शुभ्र घोडा आहे. शिवाजी महाराज बसलेत घोड्यावरून खाली उतरले. आणि समोर बघितलं रामजीचा बाप आहे. गावाच्या वेशीवर शिवाजी महाराजांनी त्या बापाचा हात पकडला, हातात घेतला. आणि त्याचा हात पकडत शिवाजी महाराज वेशीमधून गावात यायला निघाले. पायी चालतोय आमचा राजा. आणि गावामध्ये त्या रामजी पांगेराच्या घरासमोर आले. आणि समोर बघितलं रामजीचं झोपडीसारखं घर. आणि बघितलं रामजी पांगेराची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे. आरती बघितली आणि शिवाजी महाराज सांगताय, आई अगं आरती कुठं करतेय? अगं 8 दिवस झाले तुझं पोरग शहीद झालं, तुझं सांत्वन करावं, मी तेवढ्या करता आलोय. आई माझी आरती करू नको. आणि रामजी पांगेराची आई सांगते, राज अहो पोरग शहीद झालं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले. आमच्या 10 पिढ्यांचा उद्धार झाला बघा. पांगेराची म्हातारी आई शिवाजी अश्रूंची धार लागली. अरे काय ही माणसं, अरे शेतकऱ्याचं प्रेमच वेगळं. आणि शिवाजी महाराज आतमध्ये घोंगडी अंतरली होती. आमचा राजा खाली घोंगडीवर बसलाय शेतकऱ्याच्या घरामध्ये. आणि हा राम शिवाजी महाराज सांगताय, बाबा 28 वर्ष वयाचं तुमचं शहीद झालं, ही उणीव भरून निघणार नाही. पण बाबा तुम्हाला काहीतरी मदत करी म्हणून मी इथं पडलोय. आणि शिवाजी महाराजांनी इशारा केला. आणि सेनापती प्रतापराव गुजर पैशांचा ताट घेऊन समोर आले. पण महाराज सांगते, बाबा उतार वयामध्ये थोडीशी मदत आहे, ठेवून घ्या बाबा, कामात काम करा. मग हा माझा विठोजी, याला सुद्धा घ्या, यानं बलिदान. पण राजे स्वराज्य जिवंत राहिलं, राजे स्वराज्य. आणि त्या शेतकऱ्यांकरता अवस्था काय आहे?
महाराष्ट्र सरकार कोणाची येऊ द्या, काही फरक पडला नाही. आमच्या जंगला काही फरक पडलाय का? शेतकऱ्यांचे प्रश्न कधीपासून आला होतो, कोणी मंत्री होतो. अभ्यासायला शिकवा, वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा, शिवचरित्र शिकवा, शंभूचरित्र शिकवा, तर घडतील आमची पोरं. हे जे सगळं उभं केलं नाही या माणसांनी, तेवढ्या करताय. आणि त्याच करता या ठिकाणी मी इथपर्यंत आलो. 1680 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. गाण्यावर पडली आहे औरंगजेब समजलंय की शिवाजी महाराजांचं म्हणून त्यानं काय करावं, वेगानं मारली आणि निघाला कुठं, औरंगडावर. का? औरंगाच्या छावणीवर. का? त्याला सांगायचे बाला की शिवाजी महाराज मरण पावलेत. तो वेगानं बहादूरगडावर आला आणि बादशाह औरंगजेब नमाज पडतोय. औरंगजेब नमाज पवित्र ओळी म्हणतोय. औरंगजेब सुरू आहे आणि बादशाहचा नमाज संपला. बादशाह हा हेर धावत आला आणि सांगितलं, हुजूर वो मरगठ्ठा शिवाजी मर गया, वो काफर शिवा मरकन थोबाडीत मारली. आणि औरंगजेब कराडला, चुप बैठ कमीने. औरंगजेबानं दोनही हात वर केले आणि औरंगजेब म्हणतोय, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. फक्त इथल्या शेतकऱ्यांनीच नव्हे, काय शिकायचं शिवाजी महाराजांकडून? आजच्या काळामध्ये हे सगळं विसरून गेला तरी चालेल, तर एक गोष्ट काळजावर करून ठेवा. काय? अरे 1661 साली बापाचे जोडे डोक्यावर शिवाजी राजा. आपल्या एक शब्द खाली पडू देत नव्हता. शिवाजी स्वराज्य उभं करायचंय हे स्वप्न शिवाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं आहे, आपल्या आई वडिलांचं. म्हणून संपूर्ण आयुष्याचं करून गेलाय शिवाजी राजा. तर आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, तो प्राणाचं बलिदान करून बाजीराजा. आम्ही काय करतो करता, जाती करता काही नाही चालेल, माती ना चालेल, आपल्या आई बापाचे सर्वोत्तम पुत्र व्हा. तुम्ही शिवाजी व्हाल, तुम्ही संभाल. शिवचरित्रामधून शिकायचंय ना हे. तर आमच्या माझ्या माता भगिनीचं खूप वाईट आहे. मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, तुमच्या भावाच्या वयाचा आहे. आज महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर गोटमगावची घटना अनेकांनी युट्यूब फेसबुक असेल वाचली असेल, तुम्ही वाचली असेल म्हणून तुम्हाला सांगतो. काय झालं परभणी? काय आपल्याला 2 मुलं झालीत ना, बस आपल्या पोरांना आपण भारतात शिकवायचं, आपल्या पोरांना अमेरिकेमध्ये पाठवायचं. आपली पोरं अमेरिकेमध्ये शिक्षण घेणार, अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन आपली पोरं आपल्याकडे परत येणार. काय होईल? नातेवाईक काही करतात आणि दोनही पोरं नवरा बायकोनं अमेरिकेला शिकायला पाठवून दिली. अमेरिकेमधलं तुमच्याकरता सगळं या दिवसामधले 16 केलं. आता हातपाय चालत नाहीत रे, थकलोय रे, आता तुमच्याशिवाय कोण नाही रे आम्हाला. या रे बाळांनो आमच्या का. पण एकही पोरग भारतात तयार नाही. बाप रोज घरी आला घेऊन बसतो, पोरांना फोन, पोरं कुठं आहे सांगावं कळत नाही रे. तुमच्याशी या, आमच्या जवळ या, या म्हाताऱ्यांजवळ या. पण एके दिवशी त्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं अंतिम दर्शन घ्यायला. पण एकही पोरगा भारतात परत यायला ते तब्बल 3 दिवस. पण बाप विचारतोय अमेरिका लांब आहे, माझी पोरं येतील. आणि बाप वाटतोय 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, दशक्रिया पण एकही पोरग दरवाजामध्ये उभा आहे. बाप धावत गेला, बापाने पोरला मिठीत घेतलं, डसा डसा रडतोय बाप. ठेवून 3 वर्ष गावात दूध पाजणारी तुमच्या सोडून गेली आहे. तिचा बाप ढसा ढसा. पोरगा कुठं मोठा बापानं धाकट्याला विचारलं, भाऊ कुठं? मोठ्या भावाला दादा कुठं राहिला? त्यावेळी धाकट्यानं, बाबा मी दादाकडे गेलो, दादाला सांगितलं, दादा आपली आई गेलीये म्हणून. पण दादा म्हटला, अरे आता आई गेली ना, मग तू जाऊ नये, जेव्हा बाबा जातील ना तेव्हा मी येईल. घटना का हो, कशामुळे होतं? आम्ही शाळेमध्ये पोरं शिकवतो, सांगायचं शिवजयंती म्हणून घरामधली पोरं शिवाजी होत नाहीत किंवा पोरं सारखी जन्माला येत नाहीत. शिवाजी महाराज घडवावे लागतात. बोटामध्ये घातली, गिफ्ट केली, काय मुद्रा होती? प्रतिभा चंद्रलेखेव शहा सरोज टिकलं पाहिजे. कोणी सांगितलं? आम्ही आमच्या पोरांना काय सांगतो? आम्ही वारकरी आहोत, आमचा वारकऱ्याचा आहे, अनेक कीर्तन मातीमधून आहे, प्रवचनकार या मातीमधून गोष्ट आहे. पण माझा तो म्हणणं आहे, आम्ही वारकरी आहोत. नाचत वारीला जाते, भेटायला जाते पंढरपूरला. आम्ही कोणाला भेटायला जातो? पांडुरंग कोणाला भेटायला लावतो? तुम्हाला कुठं? कुठली थांब, माझी आई झोपली आहे,
झोपले माझ्या आई वडिला रुपये आमचं दुर्दैव आहे इथून घरी गेलात ना आयांनो आपला मुलं असतील ना तर आपल्या पोरला सांगा बाळा व्याख्यान ऐकलं आयुष्यात काही नाही कमवलं असतं चालेल पण बाळा जगातला सर्वात मोठा नोबेल अजिबात नाहीये ऑस्कर भारत जगातला सर्वात ज्यावेळी आमचं पोरग यश मिळवतं बक्षीस मिळवतं तर आईच्या पाया पडतं बापाच्या पाया पडतं आणि आईला सांगतं आई मी वर्गात पहिला आलो बाबा मला बक्षीस मिळालं आणि त्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामधून आनंदाचा हा शिवाजी महाराजांनी मुलगी असेल ना श्रीमंती कमवाई बाप गरीब असताना चालेल आपले वडील फाटलेला बनियान वापरत असतात ना चालेल आपली आई भाजीला तेल कमी आहे म्हणून अर्धा तेल टाकत असेल ना चालेल आपल्या घरामध्ये एक वेळ भाजी नसली आणि वडील या बात मोठी श्रीमंत करताय मलाही पगार आहे का फिरायचं भावांनो बहिणींनो मग अशी उल्लेख केला अनाथ पोरं दत्तक आहेत ही पोरं जगवायचं शिकवायचं काम हे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून मागच्या 8 वर्षापासून करतोय का करावं लागलं सातारा जिल्ह्यामध्ये 3 वर्षापूर्वीची घटना आहे साताऱ्यामध्ये कोरेगाव नावाचा तालुका आहे कोरेगावमध्ये सुलतानवाडी नावाचं गाव आहे सुलतानवाडी गावामध्ये कदम नावाचा शेतकरी आहे शेतकरी मजूर आहे नवरा बायको दोन्ही मजुरी करावी काबा नष्ट करावे आणि बघता बघता दोघांना मुलं झाली जुळी मुलं झाली 3 वर्ष वयाची मुलं झाली सुरुची नावाची मुलगी आणि सुनील नावाचा मुलगा दोघे 3 वर्षाची जुळी पोरं इतकी गोंडस इतकी गोड सुंदर अख्खी गल्ली त्या पोरांना घेऊन फिरतीये काय अरे जुळी पोरं रे अरे गोंडस पोरं आहे ही दोनही पोरं लहानाची मोठी होत आहे 3 वर्ष वयात आई बापाची मजुरी चालू आहे दिवसभर लोकांच्या शेतामध्ये जावं मजुरी करावी आणि पोरं लहानाची मोठी करावी आणि दिवशी रविवारचा दिवस आहे मजुरी करायची होती मजुरी मिळाली बाजाराला जायचंय कोरेगावचा बाजार आहे गाडी घेतली स्प्लेंडर गाडी आहे नवरा गाडी चालवायला बसलाय पोरगा पुढे बसलाय मुलगी मागं बसलीये बायको पाठीमागं बसलीये आणि कुटुंब बाजाराला गेलं बाजार केला सगळा घरी यायला निघाले आणि घरी येत असताना गाव अवघं 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे समोरून एक ट्रक येत होता ट्रक मला गाडी चालवतोय मोबाईलवर बोलतोय गाडी चालवतोय मोबाईलवर बोलतोय त्यानं समोरून येणारी स्प्लेंडर गाडी बघितलीच नाही त्यानं गाडी उडवली नवरा बायको दोघंही गाडीच्या चाकाखाली आले आणि पोरं दुर्दैवी पलीकडच्या बाजूला नालीमध्ये त्या ओढ्यामध्ये जाऊन पडले नवरा बायको जागीच ठार झाले पोरं जिवंत उरली दोघं 3 वर्ष वयाची सांभाळायची कुणी शिकवायची कुणी जगवायची कुणी अभिमानानं सांगतो मग त्या 2 वर्षापासून त्यांना सांभाळायचं जगवायचं काम आम्ही करतोय का आमची पोरं आहेत आमच्या गोरगरिबाची मजुराची पोरं आहेत आणि आज रोजी 122 पोरं आमच्याकडे दत्तक आहे म्हणजे तुम्हाला विनंती आहे हे तुम्ही करू शकत नाही ना तुम्ही करू नका तुमच्या परिसरामध्ये कुठेही आई वडील नसणारी अनाथ पोरं असतील ना आमच्याकडे संपर्क करून द्या त्यांचं संपूर्ण शिक्षण आम्ही करू हे तुम्हाला शक्य नाही तुम्ही करू नका तुम्ही तुमची पोरं घडवा तुमच्या पोरांना वाचायला शिकवा इथं याल बसाल शिवजयंती साजरी करायची आहे समोर गाडी आहे गाडीमध्ये पुस्तकांचा स्टॉल आहे मी महाराष्ट्रामधला कदाचित एकमेव वक्ता आहे की जो रोज माझ्या गाडीत पुस्तकांचा स्टॉल घेऊन फिरतो का तर आमच्या लोकांचं दुर्दैव आहे आम्ही दारू घ्यायला दारूच्या दुकानापर्यंत जातो पण पुस्तक घ्यायला पुस्तकाच्या दुकानापर्यंत जात नाही पोरं घडवणार कशी भावांनो बहिणींनो तुमच्या पोराला 15,000चा मोबाईल घेऊन दिला म्हणून तुमचं पोरगा मोठं होणार नाही पण तुमच्या एखादं पुस्तक वाचायला दिलं ना तर पोरं मोठी होतात हे शिकवा तर आमचं दुर्दैव आहे आमच्याकडे पैसा आमाप आला आम्ही पैसा आल्यावर काय केलं माहितीये आम्ही घरामध्ये मोठा टीव्ही आणला आमच्या आईने फ्रीज घेतलं छोटं नाही डबल डोअरचं घेतलं आम्ही मोठा टीव्ही लावला दिवाणखाना मोठा सोफे मोठे सगळं केलं आणि आमच्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट राहिलं नाही आणि त्यामुळे आमची प्रगती होत नाही पुस्तकं वाचल्याशिवाय प्रगती होत नाही माझ्यासारखा इथं बोलायला लागला ना का मला वाटतं नाही आपल्याही पोरानं बोललं पाहिजे आपणही बोललं पाहिजे पण हे माझ्यामुळे नव्हे मी मजुराचा पोरगा आहे मी मजुराचा तर तुमच्यासारखा पण इथपर्यंत का आलो तर माझी आई जेव्हा कुठे गेली असेल ना तर माझ्या आईने खेळणी नाही आणली पण माझ्या आईने मला वाचायला पुस्तकं आणली आणि त्यामुळे इथपर्यंत येऊन पोहोचतो माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला वाटतं ना तुमच्या पोरांना व्हावं तर तुमच्या पोरांना वाचायला शिकवा आणि तीच खरी शिवाजी महाराज आदरांची ठरेल का तर पोरं वाचायला शिकवली पाहिजेत अभ्यासाला शिकवली पाहिजेत आणि जी पोरं वाचतात ना ती व्यसनाकडे वळत नाही ती गड किल्ल्यांकडे वळतात आणि तीच तुमच्या मातीमधली ही जी संपत्ती आहे ना ही सगळी माणसं आहे मी गावागावांमध्ये फिरलोय
गावागावात फिरलोय भाऊ, प्रत्येक गावं बघितली महाराष्ट्रामध्ये, वर्षभर रोज फिरतो, पण नांदूर वैद्यच्या मातीमध्ये गावाचा विचार करणारी आणि शिवरायांचा विचार जोपासणारी ही जी सुंदर टीम आहे ना, अशी टीम महाराष्ट्रामध्ये बघितली नाही. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. कारण गावाचा विचार आहे, रायगडाचा विचार आहे, गड किल्ल्यांचा विचार आहे. आणि हे सगळं करताना आम्हाला गाव पुढे न्यायचं आहे. आणि गाव पुढे न्यायचं असेल तर प्रत्येकानं वाचायला शिका, अभ्यासायला शिका, तर मोठं होता येतं. आणि तेवढ्याच करता मी तुमच्यापर्यंत आलोय. मला माहिती आहे मर्यादा आहेत बोलण्याला, कारण महाराज इथं बसलेत, महाराजांना माहिती आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीला शास्त्रानं इतिहासानं मर्यादा घालून दिल्यात. म्हणजे कसं, पिक्चर असला 3 तास, नाटक असलं 2 तास, कीर्तन असलं 2 तास, व्याख्यान असलं 1 तास, आणि तमाशा असला सारी रात, असं सगळ्या मर्यादा आहेत. त्यामुळे 1 तासापेक्षा वर झालंय, कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जे तुमच्या काळजामध्ये आहे तेच माझ्या काळजामध्ये. मी आंबेजोगाई नांदेडमधून प्रवास करत इथं आलोय, आता परत जायचंय. हे जात असताना मी तुम्हाला एकच सांगतो की नांदूर वैद्यच्या मातीमध्ये माझ्या सगळ्या भावांनी हे जे सुरू केलंय ना, त्यांचा मी मनपूर्वक गौरव करतो. नाव कोणाचं घेणार नाही, पण गावात मला माहित नाही आता तुमच्या गावामध्ये सत्तेत कोण आहे, विरोधात कोण आहे, आमच्यासारख्याला घेणे नाही, आम्ही बोलू नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही कोणत्याही पक्षात बसा, तुम्ही कोणत्याही संघटनेत काम नसा, तुम्ही काहीही करा, फक्त शिवजयंतीला एकत्र दिसा. हाच माझा तुम्हाला सगळ्यांना संदेश आहे. गावाचं राजकारण जरूर करा, राजकारणाव्यतिरिक्त गावात महाराष्ट्रामध्ये एकही गाव नाही, प्रत्येक गावामध्ये आहे. अरे भाऊवंकीमध्ये वाद आहे, घराघरामध्ये वाद आहे म्हटल्यावर गावात होणारच, तो भाग सगळा वेगळा. पण हा जो सुंदर कार्यक्रम गेले अनेक वर्ष चालू केलाय ना, या कार्यक्रमाकरता आपल्या राजकारणाचे आणि आपल्या संघटनेचे जोडे बाहेर काढा आणि आपली पुढची पिढी आपल्याला घडवायची आहे. त्याकरता एकत्र येऊन बसा आणि ही जी सगळी टीम चांगलं टीम काम करते ना, त्यांच्या पाठीशी उभं राहा. आणि त्याच करता हीच खरी शिवाजी महाराजांना आदरांजली आणि श्रद्धांजली ठरेल. आणि जे तुमच्या काळजामध्ये आहे तेच माझ्या काळजामध्ये आहे. का तर या नांदूर वैद्यमध्ये तुम्ही जे उभं केले ना, याचं वर्णन एकच होऊ शकतं. काय, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में, तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, आपका नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. आणि त्याच करता हा कार्यक्रम आहे. या सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. महाराज या ठिकाणी आहेत, संपूर्ण आयोजन टीम आहे. गेल्या 1 महिन्यापासून सातत्यानं सगळे संपर्कामध्ये आहे. दिवसातले 4-4, 5-5 फोन सगळ्यांचे आहेत. सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळे रायगडला येता, तुम्ही मला नांदूर वैद्यमध्ये आणलं, मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि ज्यावेळी तुम्ही आम्हाला आवाज द्याल, या ठिकाणी बोलवाल, त्या ठिकाणी मी सगळ्या टीमला सांगतो, मी तुम्हाला एवढंच सांगेल, काय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. धन्यवाद.